फ्लावरची भाजी अशी कधी तुम्ही केलीच नसणार आहे आणि नसेल केली ना तर एकदा नक्की करा. मैत्रिणीनं फ्लावर स्वच्छ नीट करून घ्यायचा आणि चांगल्या 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा. गॅसवरती कढई ठेवली, 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी तडतडली. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले. जिरे पण छान असे तडतडले की भरपूर असा कढीपत्ता आणि कांदा वापरायचा नाही बरं का ह्या भाजीला. भरपूर असा लसूण घालायचा. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातलेत आणि लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते. मैत्रिणींनो, लसणाच्या फोडणीतलं फ्लावर एकदा नक्की बनवून बघा. अर्धा चमचा हळद घातली आणि गावाकडे बनवलेला हा कांदा लसूण मसाला, साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे बरं का. जबरदस्त चवीला लागतो आणि चांगले 3 चमचे कांदा लसूण मसाला घातला. कारण झणझणीत बनवायची होती फ्लावरची भाजी. या कांदा लसूण मसाल्याने रंग पण छान येतो, तितकाच तिखट पण आहे बरं का. थोडंसं परतून घेतलं की फ्लावर जो स्वच्छ धुवून घेतलेला तो यामध्ये परतून घ्यायचा. मैत्रिणींनो, आता पाणी घालायची गरज नाही बरं का. पाण्याने धुतलेला आहे, थोडासा ओलसर झाला आहे. त्या वाफेवरतीच आपल्याला हा शिजवायचा आहे. चवीनुसार मीठ घातलं, अलटी-पलटी करून छान असा परतून घेतला. झाकण ठेवून 5 मिनिटं छान असा शिजू दिला. मैत्रिणींनो, अशी फ्लावरची भाजी कधी बनवली नसेल ना तर नक्की बनवा. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये पटकन शिजते आणि वरून पाणी घातलं की त्याची चव बदलते. त्यामुळे वाफेवरती शिजवलेली फ्लावरची भाजी चवीला खरंच छान लागते बरं. थोडा वेळ शिजू द्या आणि छान अशी चपाती किंवा भाकरीबरोबर भाजीही खाण्यास घ्या. मैत्रिणींनो, जबरदस्त चवीला लागते बरं का. या पद्धतीने एकदा नक्की बनवा.